नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे बेटांना जोडणारे पूल. बघा माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याबरोबरच काही नाती जन्माला येतात. आई, बाबा, बहीण, भाऊ ही चौकट अजूनही असते. पण या चौकटीबाहेरची माणसं हळूहळू दुरावत चालली आहेत. काका, मामा, मावशी, आत्या ही नाती आता चौकटीबाहेरची झाली आहेत. आम्हाला 4-4 मावशा, मामा होते. काका, काकू, आत्या या सगळ्या मंडळींचं प्रेम आम्हाला मिळालं. आमच्या मुलांनी माझी मावशी कोण असं विचारल्यावर मावस, मामे, चुलत, आत्या बहिणींची नावं आम्ही त्यांना सांगितली. आमचं एकमेकींकडे जाणं येणं असल्यामुळे मुलांना ही नाती ठाऊक आहेत. पण आता माझी ताई कोणती किंवा माझा दादा कोणता या प्रश्नाचं उत्तर देणं देखील अवघड होत चाललंय. कुटुंब आक्रस्त आहे. त्याचा आकार दिवसेंदिवस लहान होतोय. अतिशयोक्ती वाटेल, पण मध्यंतरी एका शाळेत जाणाऱ्या मुलाला विचारलं की एकत्र कुटुंब म्हणजे काय, तर त्याचं उत्तर होतं, ज्या कुटुंबात आई आणि बाबा एकत्र राहतात त्या कुटुंबाला एकत्र कुटुंब म्हणतात. गोष्ट हसण्यावरी नेण्यासारखी नाही आहे. पुढच्या पिढीला कोणी नातेवाईक असणार आहेत की नाही अशी चिंता वाटते. मध्यंतरी सगळ्यात छोटा फ्लॅट म्हणून एक व्हिडिओ बघितला. 250-300 स्क्वेअर फुटांचा तो फ्लॅट देखील मोठा वाटतो असं त्यांचं म्हणणं होतं. रात्री पाठ टेकवायला आणि सकाळी आवरून बाहेर पडायला लॉजची एक खोली देखील पुरतेच ना. त्या खोलीत आणि आपल्या घरात काहीच फरक नसतो का? घरातल्या माणसांमुळे घराला घरपण येतं. स्वयंपाक करणाऱ्या काकूंनी दिलेल्या डब्यातला भात पाळणा घरातल्या मावशींनी कितीही प्रेमाने भरवला तरी त्याला आईच्या मायेची सर येणार आहे का? आजी आजोबा कितीही थकले तरी नातवंडांना प्रेमाचा घास ते नक्कीच भरवतील. जवळ बसवून गोष्ट सांगतील, अंगाई गाऊन मांडीवर घेऊन निजवतील. नातवंडांच्या मागे धावण्यात त्यांना शीण जाणवत नाही. माणसांची ओढ राहिली नाही म्हणून ओलावा कमी होतोय. आपण जितके तुटक वागू तितकं तुटून जाणार आहे हे सगळं. आणि मग त्यातून नैराश्य, डिप्रेशन, एकाकीपणा येऊ लागतो. दुखणी मागे लागतात. औषधोपचार करावे लागतात. फुकट मिळणाऱ्या झोपेसाठी पैसे देऊन गोळ्या घ्याव्या लागतात. नाती टिकवणं फार अवघड नसतं. झऱ्यातल्या पाण्यासारखं खळखळून हसता यायला हवं. फुलासारखं टवटवीत होता यायला हवं. आपली चौकट ओलांडून खुशाली जाणून घेता यायला हवी. एकमेकांच्या आठवणीने मन कातर व्हायला हवं. आपला गोतावळा मोठा असू दे नाहीतर मायेची 4 माणसं असू देत. हातात हात घेऊन, पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवून किंवा नमस्कारासाठी पायाला स्पर्श करून त्या स्पर्शाची जादू अनुभवता यायला हवी. नातं कोणतंही असू दे, त्या व्यक्तीशी घडाघडा बोलता यायला हवं. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलल्यानंतर आनंदाने मन भरून जायला हवं. एकमेकांचा आधार वाटायला हवा. हा 4था सुभा घातक ठरतोय आमच्यासाठी.
आपल्या आपल्या बेटांवर आपण सुरक्षित आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आपल्या बेटांना जोडणारे पूल आपल्याला बांधायला हवेत. आपल्या प्रत्येकाला हवी असते आपली स्वतःची स्पेस. पण कदाचित त्यामुळे पुढच्या पिढीला करावे लागतील प्रॉब्लेम फेस. धन्यवाद.